आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सांगणार आहे की आपल्याला जे सर्व क्रोनिक आजार होतात, डायबिटीज, हार्ट डिसीज, आर्थरायटिस, BP, इवन कॅन्सरचं पण कारण कशात आहे आणि यांच्यात खूप कॉमन गोष्टी आहेत की जे खाण्यापिण्यामध्ये येतात आणि ज्यामुळे आपल्याला हे आजार होतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की ग्लायसेमिक इंडेक्स. आता हे जे डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांना तर माहितीच असेल चांगल्या प्रकारे की ग्लायसेमिक इंडेक्स काय प्रकार असतात. जिथं ग्लायसेमिक इंडेक्स, ज्या पदार्थामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे त्या खायचे असतात आणि ज्यांच्यात हाय आहे ते खायचे नसतात. हाय ग्लायसेमिक इंडेक्समध्ये गोड पदार्थ असतात की जे आपल्याला खूप कमी वेळात ग्लुकोजचं प्रमाण वाढवतात आणि आपल्याला एनर्जी देतात, परंतु त्यामुळे इन्सुलिन इम्बॅलन्स होतो आणि थोड्या वेळाने आपल्याला लो एनर्जी फील होतं. हे पदार्थ जनरली प्रोसेस केलेले असतात किंवा आपण असे बाहेर बनवले बेकरी आणि स्वीटच्या दुकानात जे पदार्थ मिळतात ते जनरली तसे असतात. आणि नॅचरल फॉर्ममध्ये जे आपल्याला फळं आणि भाज्या भेटतात ते त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि आपल्याला कमी ग्लायसेमिक इंडेक्सवाले खायचे असतात, पण आपण खातो स्वीट आणि बेकरीचे प्रोडक्ट. त्यामुळे आपला ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो आणि शुगर इम्बॅलन्स होते. म्हणजे इन्सुलिन रेग्युलेट होत नाही व्यवस्थित. त्यानंतर हाय फायबर आणि लो फायबर. हाय फायबर जे प्रोडक्ट खाल्ले तर ऑब्व्हियसली आपल्याला लो ग्लायसेमिक इंडेक्समधले पदार्थ भेटणार आणि मेटाबॉलिझम पण व्यवस्थित होणार आहे, म्हणजे आपलं पचनक्रिया पण व्यवस्थित होणार आहे आणि इन्सुलिनलासुद्धा आपल्याला रेग्युलेट करण्यात मदत होणार आहे. म्हणजे पदार्थ तर सेमच येतात, परंतु तेच गोष्टी होत आहेत की मेटाबॉलिझमला फायदा होतो इथं. आणि त्यानंतर म्हणजे फायबर असलेले पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे. आणि रिफाईंड केलेले पदार्थ असतात की रिफाईंड शुगर, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स यामध्ये त्याचे पदार्थ बनवले जातात का आणि त्यामध्ये बनवून ते पदार्थ तळले जातात. खास करून म्हणजे बेकरी प्रोडक्ट, सर्व बेकरी प्रोडक्ट जे पण असतील, कुकीज, बिस्किट वगैरे, केक आणि जे समोसे वगैरे जे पण पदार्थ बेकरीमध्ये भेटतात, केक आणि स्वीटच्या दुकानात जे पदार्थ भेटतात ते सुद्धा सगळे ह्या कॅटेगरीत लो फायबर आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्समध्ये येतात. आणि आता तिसरा मी पॉईंट घेतो की इन्फ्लॅमेटरी फूड्स आणि हाय इन्फ्लॅमेटरी फूड्स आणि इन्फ्लॅमेशन. आता इन्फ्लॅमेशनमुळं पण क्रोनिक डिसीज होतात. आता इन्फ्लॅमेशन कशामुळं वाढतं आणि कशामुळं कमी होतं. तर इन्फ्लॅमेशन वाढवतं त्याच्यात सगळ्यात पहिले येतं की रिफाईंड ग्रेन्स, सोडा, जे एनर्जी ड्रिंक्स आहेत, जे भेटतात ना एनर्जी ड्रिंक्स आता आजकाल भेटायला लागले, किंवा जे सोडा वगैरे जे काही आहेत ते सर्व आपला इन्फ्लॅमेशन वाढवतात. आणि ऑइल जे आपण खाण्यासाठी तेल वापरतो त्याच्यात omega-6 खूप जास्त असतं, त्यामुळे खूप जास्त इन्फ्लॅमेशन वाढतं. आणि म्हणजे म्हणजे ऑइल आणि फॅट हे इन्फ्लॅमेशन वाढवण्यासाठी खूप मोठे जबाबदार आहेत. आणि हे पदार्थांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर बेकरीमध्ये होतो आणि रस्त्यावर जे पदार्थ बनतात की इन्फ्लॅमेशन वाढवणारे की व्हाईट ब्रेडमध्ये मुळं पण इन्फ्लॅमेशन खूप वाढतं. आणि हे सर्व पदार्थ जे रोडवर टपरी टाकून लोक काहीतरी बनवत असतात, त्या सगळे लोक ह्या प्रोडक्टचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करतात. ब्रेड, बटर आणि ते जे त्यांच्याजवळचं ते तेल असतं ते पण खूप रियूज होत असतं. त्याच्यात पाम ऑइलचं प्रमाण जास्त असण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आणि ते बटर वापरतात ते पण पाम ऑइलपासूनच बनलेलं असतं. आणि पाम ऑइल किती खराब आहे हे सर्वांना माहिती आहे. पाम ऑइलमुळं की कोलेस्ट्रॉल वाढणार, ट्रायग्लिसराईड वाढणार आणि सर्व प्रॉब्लेम्स, क्रोनिक डिसीज होणार. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा की फ्री रॅडिकल्स. आता फ्री रॅडिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स. जे फ्री रॅडिकल्स मुळे जे नुकसान होतं ते आपलं कमी करण्याचं काम करतं अँटीऑक्सिडंट्स. तर मुळात आपण फ्री रॅडिकल्स जास्त असलेले पदार्थ खाल्लेच नाहीत तर अँटीऑक्सिडंट्सला विनाकारण, म्हणजे अँटीऑक्सिडंटनी तर बेनिफिट भेटणारच आहेत, पण फ्री रॅडिकल्स
कशात आहे प्रिडेरिकस आरोग्यासाठी खूप घातक असतात. पण प्रिडेरिकस कशात आहेत? प्रिडेरिकस परत गोष्टी तिकडे जातात की प्रिडेरिकस तळलेल्या पदार्थात जास्त असतात, बेकरी प्रोडक्टमध्ये असतात आणि स्वीटमध्ये असतात. आणि जे रोडवर वस्तू रोडवर जे बनतं वडापाव, समोसे, पावभाजी वगैरे त्या सर्व पदार्थामध्ये फ्री रॅडिकल्स, व्हाईट ब्रेडमध्ये फ्री रॅडिकल्स खूप जास्त असतात. अँटीऑक्सिडंट्स कशात असतात? अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ म्हणजे आलं आहे, लसूण आहे, यांच्यात अँटीऑक्सिडंट्स खूप असतात. अँटीऑक्सिडंट्स असलेले मसाल्याचे पदार्थ आहे बरेचसे, त्यांच्यात पण अँटीऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि ते फ्री रॅडिकल्सला कमी करत असतात. परंतु फ्री रॅडिकल्स आपण ते अँटीऑक्सिडंट्सला पण काम करायला एक लिमिटेशन आहे. ते फ्री रॅडिकल्स खूप जास्त वाढवले बॉडीमध्ये आणि नंतर अँटीऑक्सिडंट्स ते सर्व क्लिअर करतील, ती घाण साफ करतील किंवा सगळ्या फ्री रॅडिकल्सला ते बॅलन्स करतील. असं नाही आहे की सगळ्या खूप मोठ्या प्रमाणात फ्री रॅडिकल्स वाढले तसं अँटीऑक्सिडंट्सला ते मॅनेज होणार नाही. त्यामुळे मुळातच फ्री रॅडिकल्स असलेले पदार्थ नाही खाल्लेले कधी पण बेटर. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हे क्रोनिक डिसीजला नाही होऊ म्हणून काय करायला पाहिजे, तर आपली गट हेल्थ चांगली राहिली पाहिजे, मेटाबॉलिझम चांगलं राहिलं पाहिजे, पचनक्रिया व्यवस्थित राहिली पाहिजे. तर जे पोटाचं आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर पण क्रोनिक डिसीज होत नाही आणि कॅन्सर पण सहजासहजी होत नाही. आता अजून एक की विटॅमिन्स आणि मिनरल्सचा पण एक खूप महत्त्वाचा रोल आहे की डेली जी रिक्वायरमेंट आहे बॉडीला विटॅमिन्स आणि मिनरल्सची ती पूर्ण झाली तर पण ह्या सर्व गोष्टी आपल्या म्हणजे क्रोनिक डिसीज होणार नाही आणि आरोग्य चांगलं राहील आणि एनर्जी पण बॉडीमध्ये भरपूर प्रमाणात राहील. तर डेली रिक्वायरमेंट कोणत्या विटॅमिन्सची किती आहे त्याचं एक प्रमाण असतं. ते जर पूर्ण होत नसेल तर पण ह्या लो एनर्जी फील होणार आणि क्रोनिक डिसीज होऊ शकतात. तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त विटॅमिन्समध्ये शॉर्टेजचा विचार केला तर विटॅमिन डी आहे आणि जे विटॅमिन डी, B12, विटॅमिन K2, झिंक, मॅग्नेशियम, विटॅमिन ईचं पण इंडियामध्ये खूप शॉर्टेज आहे. तर एकीकडं हे शॉर्टेज होण्याचं कारण हे पण आहे की बॉडी ॲब्सॉर्ब करत नाही आहे किंवा पुन्हा ते विटॅमिन्स आणि मिनरल्स घेतलेच जात नाही आहेत. तर जर विटॅमिन मिनरल्सचं खूप जास्त शॉर्टेज असेल तर त्याची ब्लड टेस्ट पण असतात, त्याच्यातून सुद्धा आपल्याला कळू शकतं की आपल्याला कोणत्या विटॅमिन्स आणि मिनरल्सचं शॉर्टेज आहे. तर त्याच्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही सप्लिमेंट घ्यायचे तर सप्लिमेंट पण घेऊ शकता किंवा आहारामध्ये काही बदल करून सुद्धा विटॅमिन आणि मिनरल्सचं प्रमाण ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात ते त्याच्या आसपास ते ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. तर हेल्दी राहा, निरोगी राहा.